अशोक खरातला 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणूक प्रकरणामध्ये विशेष पीएमएलए न्यायालयानं 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। या कोठडी दरम्यान ईडी खरातच्या 60 बँक खात्यांमधील पैशांचं गूढ उघडकीस आणणार आहे। कोर्टानं दोन्ही बाजूचा हे आर्ग्युमेंट्स लक्षात घेता त्यांना 10 दिवसाची त्यांनी कस्टडी मागितलेली होती, पण ती कोर्टानं तरी आत्ता तरी नामंजूर केली आहे आणि 6 दिवसाची म्हणजे 26 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कस्टडी दिलेली आहे। आमचं असं म्हणणं होतं की त्यांचा रिमांड रिपोर्ट बघता बरंचसं मटेरियल त्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं, त्यामुळे ह्याच्यात फार कस्टडीची ॲज सच गरज नाही आहे। पण कोर्टाला असं वाटलं की 10 दिवस काही देण्याची गरज नाही आहे आत्ता तरी, म्हणून 6 दिवसाची दिलेली आहे कस्टडी। महाराष्ट्रात कथित बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप करत मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केलाय। विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींच्याही नावानं जन्म प्रमाणपत्र जारी झाल्याचा आरोप केला जातोय। मोठ्या प्रमाणात बांगलादेशी अशा पद्धतीने खोटं बोलून जन्म प्रमाणपत्र प्राप्त करत आहेत। गेल्या वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारने 3 लाख जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहे। आम्हाला भीती आहे की या जन्म प्रमाणपत्राचा उपयोग जो महाराष्ट्रात आता SIR सुरू होत आहे, त्या SIR मध्ये बांगलादेशी मतदार होण्यासाठी त्याचा उपयोग करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।